तो शेतकऱ्यांनी फेटाळलाय. कारण संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी तो योग्य नाही. कापूस असेल, उडद असेल, इतर काही मका आहे ज्याच्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये द्राक्ष आहेत, महाराष्ट्रामध्ये कांदा आहे, कापूस आहे. महाराष्ट्रातलं सुद्धा शेतीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. देशातल्या राज्यानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उत्पादनं वेगळी आहेत. अशा वेळेला देशातल्या शेतकरी नेत्यांनी एकत्र यावं आणि या विषयावरती एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी, अशी त्या शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतकरी जर पुढे गेले बॉर्डर क्रॉस करून, तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची तयारी सरकारने केलेली आहे, ही माझी माहिती आहे. पण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्ली अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. त्या दिशेने येऊ द्यायचं नाही असं सरकारने ठरवलंय. शेतकऱ्यांचे मुर्दे पडले तरी चालतील, पण शेतकऱ्यांच्या MSPला देण्यासाठी सरकार आपल्या तिजोरीत हात घालणार नाही. सरकारकडे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपानं भरपूर पैसे आहेत भाजपकडे, हजारो कोटी. PM केअर फंडामध्ये लाखो कोट्यावधी रुपये पडलेले आहेत. अडाणीला देण्यासाठी हजारो कोटीचे व्यवहार होत आहेत. पण शेतकऱ्यांच्या MSPसाठी जे साधारण 2.25 लाख कोटी लागणार आहेत, त्यासाठी सरकार कोणत्याही प्रकारची तरतूद करायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे आज पंजाबचा शेतकरी उठलाय. हळूहळू उत्तर प्रदेश, हरियाणा हा हिंदी पट्ट्यातला शेतकरी पुढे जातोय आणि देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते लढत आहेत. त्यांच्यामुळे त्यांची अपेक्षा योग्य आहे की देशातल्या शेतकऱ्यांना, विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा. आणि मी आत्ता या विषयावरती उद्धवजींशी बोललो सकाळी. उद्धवजी इतर नेत्यांशी चर्चा करतात. शेतकऱ्यांची या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची दिशाभूल सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांच्या विरुद्ध फार मोठं आंदोलन सुरू आहे. फसवणूक या निर्यात बंदीच्या संदर्भात संपूर्ण देशभरात सुरू आहे. पण महाराष्ट्र आणि पंजाब हे 2 कृषीप्रधान राज्य आहेत. तिकडल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर देशाचं पोट भरलं जातं, पण त्यांचीच फसवणूक होते. तर मराठा आरक्षण जे काल देण्यात आले आहे 10%, ते हे आरक्षण टिकेल असं तुम्हाला वाटतंय का? कारण का शरद पवार यांनी देखील असं काही असं वक्तव्य केलं. 2014 आणि 2018चं जे तरतूद केली होती विधेयक, ते परत मांडण्यात आलं. फसवाफसवीचा खेळ आहे. आणि ही फसवाफसवी मराठा आरक्षणापासून ते चंदीगडच्या महापौर पदापर्यंत, निवडणुकापर्यंत सर्वत्र देशात फसवाफसवी सुरू आहे. भारतीय जनता पक्ष हा फसवाफसवीच्या पायावर उभा आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे आत्ता दुपारी 12 वाजता जरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावलेली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील. याचा अर्थ असा आहे, काल सरकारनं जो एक फसवणुकीचा प्रकार केला 10% आरक्षणाचा, तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही. त्यांना वाटते त्यांची फसवणूक झाली, सरकार त्यांचं समाधान करण्यात अपयशी ठरलेलं आहे. अशा वेळेला उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे फक्त वरातीमध्ये नाचणार आहे का? हा प्रश्न आहे. मंत्री नाचतायत रस्त्यावर आणि